बदामी स्टेशनला पोहोचलो. बदामी तो एक दिन में हो जाएगा ना. अभी हो जाएगा सर. अभी एक दिन में हो जाएगा. अभी एक फ्रेश अप होकर 1 घंटे के बाद आराम से हो जाएगा. इधर तो फोर्ट है, केव्स है, मल्लिकार्जुन टेम्पल है, अगस्त लेक है और भूतनाथ मंदिर है. चेक इन था नाम से हमें ओके. आमचं अजून चेक इन झालेलं नाही आहे, फक्त फ्रेश होण्यासाठी दिलं आहे, कारण चेक इन आमची 1 वाजता आहे. हा रूम पण चांगला आहे, तसा आम्ही इथे पण राहू शकतो. लागला ना. कॉटेज वगैरे आहेत. हा तिकडे ब्लॉग नंबर 5 की 6 असेल. इकडनं बाहेर चांगले खेळलं. बाहेर भाई इकडे छान वाटतं. चल थांबा. हा मॅप दाखव ना. झाडं मस्त आहेत रे. एकदम सिनेमॅटिक लुक आहे. आपण सकाळी लवकरच उठतो. ज्या हॉटेलला आम्ही थांबलोय, हॉटेल मयूर चाणक्य, तो ॲक्च्युली गव्हर्नमेंटचा हॉटेल आहे, त्यामुळे आम्हाला एकदम कमी याच्यामध्ये मिळून गेला. असं बघायला गेलं तर पर हेड आम्हाला 500 रुपयामध्ये होऊन गेला. आणि जेवण पण मस्त इथं. जेवण ऑनलाईन बघितलेलं आम्ही. तरी ब्रेकफास्टला आम्हाला लेट झाला, आम्ही लेट आलो म्हणून. तरी पण सकाळी ऑमलेट आणि ते खाल्लं ते मस्त होतं एकदम. मस्त. 10वी नंतर पहिली ट्रिप. 10वी नंतर बाहेर निघाला. आता 10वी नंतर जास्तच लांब आला रे. पण नाव कसे आहेत? अरे हे तर तसेच आहेत, ऑलमोस्ट असेच असतात रे सगळीकडे. महाराष्ट्र टुरिझमचे वगैरे आर्किओलॉजी. आपण तेवढे संभाजीनगरला गेलो तेव्हा पण सेम असे होते का? नाही तर मग चार्ज लावतील कॅम्पला एंट्री मारल्यानंतर. हां
माकडं बाई खूप आहे तिथे. नारळ वारळ तो माकड इटल्या तर दिसतो. एनर्जेटिक झाला पाहिजे. आणि चला मित्रांनो, आमच्या बदामी केव्ह झाल्या फिरून 4-5 केव्ह बघायला मिळाला. 2 केव्ह व्हायचा बंद होता वाटतं, एकदम लॉकच करून ठेवला होता. सो आता आम्ही अप्पर शिवालय आणि लोअर शिवालय बघायला जाणार. तिकडेच जायचं आहे. हा तिकीट सेमच आहे काय माहित, बघू चल. असेल काहीतरी. म्युझियम कुठे आहे पण? म्युझियम तिकीट क्या आता रिक्शा वाला है. नहीं जा रहे उधर. एक भी सुनो, वापस रिटर्न होटल को छोड़ना है. मयूरा को होटल है. हाँ, वो गड़बड़ नहीं चाहता. एक में सुनो, भूतनाथ टेम्पल है, अगस्त लेक, अप्पा शिवला. चालतच जाऊ तिथपर्यंत, असं लांब नाही वाटत. पण ठीक आहे ना, 1-2 किलोमीटर असेल. तिथे ब्लॉग बघितलं ना काही त्याच्यामध्ये बोलले की वॉकेबलच आहे. मला कुठला रस्ता कुठे जातो ते नाही माहिती. आता आपल्याला जायचं कुठे आहे? तिकडे असेल. लोकांना विचारावं कोणाला. हा तिथे विचारू ना, समोर ना. भूतनाथ टेम्पल गेलं कोणता रस्ता? भूतनाथ टेम्पल सीधा. नीचे रास्ता किधर जाता है? पानी. अच्छा, वो देखने इधर कुछ नहीं है ना. अच्छा ये अच्छा, स्ट्रेट जाएंगे तो. अच्छा, थँक्यू. चाला तो चालू है, चल के जा रहे. गन्ने का जूस, बड़ा गिलास. अरे हाँ, अपंग या. मोठा घेतला आहे नाही, बस खाला जास्त नारळ पाणी पिताना आवश्यकता आहे ना, मी जरा आजारी आता आम्ही चाललोय वर. तिकडे 3-4 टेम्पल आहेत आणि इकडे आम्ही या डेंगाने दक्ष कधीपासून खोबरा खातोय. माकडे येऊन गेली 2 तरी पण खोबरा खातोय. या ना लागले त्याच्या मागे. अरे 10 रुपयांचं नुकसान झालं असतं. मस्त वाटत. हा ना. आणि इथे आपण बघू शकतो एकदम सुंदर असा नजारा, म्हणजे मीच. सनसेट असता ना मस्त. आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्ही एक चांगलासा रेस्टॉरंट बघून डायरेक्ट विचार केला की येऊन मैसूर मसाला डोसा खाऊ. चांगला दिसतो. मी तिकडे बघून आलो, राऊंड मारून आलोय मी. आणि रात्रीचं जेवण करताना तेजस चांगलं आहे. आणि डे 1चा एंड होता ना इथे. येस, खूप मजा आली. केव्ज वगैरे सगळ्या फिरून आलो आम्ही बदामीच्या. आणि आता परत आमच्या हॉटेलवर आम्ही आलोय. चावी शोधतोय. नाश्ता बिष्टा करून आलाय. नाश्ता म्हणजे मसाला डोसा वगैरे खाल्ला, कारण की जास्त ऑप्शन नव्हते. कारण की इकडे जेवणाची सोय वगैरे 7 नंतर चालू होते जेवायला.
चहा चहा पिला थोडासा. चहा कुठे पण जा चहा लागतोच कसाही असो. इथे वातावरण मस्त झालं एकदम असं जरा म्हणजे आज सकाळपासून जो वातावरण आहे ना तो फिरण्यासारखा एकदम एकदम क्लाउडी वेदर आहे. थोडासा पाऊस पण नाही. पाऊस थोडासा पडून गेलेला आधी. ते आपल्याला बोलले पण तिथे तुम्ही परफेक्ट वेदरला आलेत. जेव्हा आपण गेलो तेव्हा क्लाउडी वेदर जरा फिरायला वगैरे पाऊस नाही पडला. अशा वेदरला फिरायला मजा येते. आणि दक्ष इकडे कॉमेटचे शूज घालून आलेला पण पाऊस पडला नाही म्हणून मला जरा वाईट वाटते. थोडी भिजले असते तर बरं झालं असतं. चल मी जातो. अमयचं कॉटेज आलेलं आहे. अमय एकटा स्टे तिकडे करतोय. स्पेशल महागवाला जरा. आम्ही जाऊन येतो जरा. आमचा कसा आम्ही जरा वेगळ्या ठिकाणी केलंय. अरे कॅमेरा बंद नाही आहे. आणि लाईट चला नाश्ता चाललोय आम्ही. उपमा वगैरे आणि त्यानंतर त्या दिवशी जे काका भेटले ते रिक्षावाले त्यांना बोलवलंय आम्ही. ते आम्हाला फिरवणार आहेत. ऐहोल पट्टडकल वगैरे. एक भेटलेला आम्हाला त्यांनी फारच त्रास दिला आम्हाला म्हणून त्याला आम्ही कट केला. आणि नाश्ता वाष्टा करून झालेला आमचा आणि आम्ही आता निघतोय. त्याच रिक्षावाल्याची वाट बघतोय. आलेल्या वाटतं ऑलरेडी. चला सो आम्ही आलोय आता पट्टडकल मध्ये. आणि इकडे फिरायची बात आहे पूर्ण. मंदिरं आहेत. तिकीट काढतोय. तभी शिल्पकला का गुरुकुल बोल जाता है ना. यहाँ पे चालुक्य ने नहीं किया. चालुक्यों का बाद में भी टेम्पल हुआ. टोटल 5th 12th सेंचुरी एडी तक यहाँ पे अलग अलग शैली अलग अलग स्टाइल में मंदिर को प्रैक्टिस किया था पूरा. जैसे इतना सारे मंदिर में हिंदू मंदिर भी है. मतलब वैष्णव शैव जैन मंदिर भी है. श्वेतंबर दिगंबरा बौद्ध टेम्पल भी है. ईनायाना महायाना जो भी है मगर इस्लामिक नहीं था. बिफोर द ऐवल में बहुत यहाँ शिलालेख है ना. स्क्रिप्ट है. कुछ शिलालेख में ऐवल का सबसे पहले एक नाम जो है आर्यपुरा बोल के लिख दिया ना. आर्यपुरा एक नगर होता है ना. उदयपुर जोधपुर मणिपुर यहाँ पे ऐवल मतलब यहाँ से 150 किलोमीटर में बेलगांव जिला में सौदत्ती आता है. सौदत्ती रेणुका देवी यल्लम्मा वो तो है शक्तिपीठ है. नॉर्थ कर्नाटक में शक्तिपीठ यल्लम्मा. उसका पति उसका हस्बैंड जमदग्नि ऋषि होता है. जमदग्नि का पुत्र परशुराम वो तो विष्णु का दशावतार में 6 नंबर होता है. मगर परशुराम ने क्या किया 21 बार भू प्रदक्षिण करके क्षत्रियों को संहार किया. फिर बाद में उसका हाथ में जो परशु होता है ना वो ब्लड से रहता है. उसको लेकर यहाँ जो नदी है मल्लाप्रभा नैऋत्य तरफ में यहाँ पे जो पानी में जब धोया ना पानी का रंग पूरा लाल हो गया कहते हैं. उसी समय के अंदर ये लोकल औरत लोग कपड़ा वॉश करने के समय के अंदर ऊपर से जो लाल पानी जो आता है वो पानी को देखते देखते लोकल भाषा लोकल लैंग्वेज बोलता है अयो नन्नवळे अयो वळे आई वळे. अयो मतलब सारे औरत लोग फीलिंग से बोलते हैं. ऐसे कैसे पानी ऐसे कैसे आ रहे पानी ऊपर से लाल पानी. अयो ना वळे मतलब नदी ना. ये कन्नड़ा में हो माई रिवर ना हो माई नदी उसका मतलब कन्नड़ा में आई वड़ी होता है. जैसे मुंबई बॉम्बे भाग्यनगर हैदराबाद का नाम. मैसूर का नाम महिषासुर मद्दिनीपुरा महिष मंडला बेंगलुरु बेंदकल. ऐसी एक मैथोलॉजी स्टोरी हिस्ट्री एंड मैथोलॉजी बहुत ऑफ डिफरेंट हो जाता है. एक मैथोलॉजी स्टोरी से इस गांव का नाम आई वड़े बोल के नाम आ गया. एक मंडप और एक मंडप है डुप्लेक्स सर्कल और सिंगल मंडप ऐसे बनाया. जिसे मंदिर तो किया इसको तो ढाई दान के डिजाइन है.
ही नदीपर्यंत सी होते ना पारदर्शक ते व्हर्जल हे देशमुख इसी है थैंक यू, बहुत अच्छा समझा आपने। काम बहुत हाँ मतलब अच्छा है, पैशनेट वो दिखता है अपने आपके बोलने में। मस्त वाटतं, खूप मोठे वाटतं। ते बोलले ना एक कुठलं तरी स्ट्रक्चर आहे तो थोडा तिकडे कसा तुटलेला होता ना, इकडे अखंड स्ट्रक्चर होतं। आलो आहोत महाकूटला. पाण्याचं कुंड वगैरे आहे तिथे आणि तर पाण्याच्या आतून जाऊन वगैरे मंदिर आहे आतमध्ये. आणि अशा प्रकारे महाकूटमध्ये इथे आम्ही का आलोय तर खालून मंदिरामध्ये जाण्यासाठी काहीतरी आहे. इकडे शिवलिंग आहे असं बोलतात, ते बघायला आलो. ऍक्च्युली मला इकडे जायचं होता, मीच व्हिडिओ बघितलेली आणि इकडे यायसाठी आलेलो. जाऊया आता, चला. खाली बघून बघून जाऊया. मला वाटत नाही खोल आहे. जाऊन आधी मग मी जातो. हिम्मत करून मी जातोय पहिला मी जाऊन येतो आधी. आणि तो कॅमेरा बंद झाला तर माझी चुकी नाही. सगळ्यात दगड चल येतो. त्या नाक बंद करून येऊ काय? या गोष्टीसाठी आम्ही शिवलिंग घेतोय.
असं थोडा आतमध्ये इथून आणि इथून असं खालून जावं लागतं त्याला. पाणी येतं दिसतं खालून झालं इंटरेस्ट. मित्रांनो थांबायचं दाखव ना. तू आलं भाई आतमध्ये बघ. बस झाला, इच्छा पूर्ण झाली. आता जाऊया रिटर्न. चला. काय मग कसा वाटला पाण्याचा? वाटत नाही असं मला सर्दी होईल असं आणि मस्त वाटलं. पण एकदम मला ट्रेनिंग एक्सपिरियन्स होता. आधी गेलो ना वाटला काहीतरी वेगळा जास्त पण थोडा 2-3 मिनिटं लागल्यानंतर जरा आतमध्ये गेलो पुढे जात नाही. खेचून काढला खेचला मला होता स्टार्टिंगला घाबरलो होतो. तर गेलो येताना बरोबर आलो. स्टार्टिंगला घाबरत होतो. मजा आली म्हणजे एकदम या गोष्टीसाठी झालेलं. आम्हाला व्हेज रेस्टॉरंट भेटलाय, नॉन व्हेज भेटला नाही. शोधून भेटत नाही खाऊन कंटाळलो असं वाटतं कधी आम्ही चेकआउट करतो. चेकआउट करतोय. थोडा गोंधळ झाला. घे येला थोडा आमचा जरा गोंधळ झालाय. आमचा थोडा जरा आमचा बोर्डिंग सेशन आम्ही डायरेक्ट हॉस्पिटल टाकलंय म्हणजे शेवटचं स्टेशन. तो आम्हाला इथून हॉस्पिटल जावं लागेल म्हणजे जवळजवळ हंपीच्या जवळ. इथून आम्हाला 3 तासात ट्रॅव्हलिंग आहे. सो आम्ही आता 12ची ट्रेन आहे ती पकडतोय जाऊन. करतो थोडासा हे आपला ब्रेड ऑमलेट आणि मग ट्रेन पकडायला जाऊया. पण हंपी नशिबात नाहीये. कालपासून आम्ही डिसाईड करतोय. मी काल रात्रीपासून सगळ्यांना विचारलं की बस वगैरे आहेत का हंपीला जायला, कारण आमच्याकडे टाइम उरला होता. आता पर्याय नाही असं झालं. मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी. त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी. कमल झाली जगत आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली जगत आली राणी मुखर्जी नटी. त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी. अरे यार देना मेरे को तेरा 4 व्हीलर. कल मेरा हेवी लेग यार इसलिए मांग रहा हूँ ना. इतना का भाव कर रहा है.